हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. खंडोबा नवरात्र उत्सव चालू आहे आणि आज आहेत नागदेवे, उद्या आहे चंपाषष्ठी. तर बघा, नागदेवे हे कसे केले जातात तर प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी असते. आमच्याकडं पुरणाचे केले जातात, म्हणजे पुरण शिजवून घेतात, त्यानंतर ते पीठ मळतात ना गव्हाचे, त्याच्यामध्ये ते पुरण घालतात वाटलेलं, आणि त्याचे असे नागदेवे बनवले जातात. आता काही भागांमध्ये नागदेवे आहेत ना ह्याचे केले जातात, बाजरीचे केले जातात. तर माझ्या माहेरी बाजरीचे करतात, पण माझ्या इकडं आहे ना पुरणाचे करतात. तर अशा पद्धतीनं देवाचे 5, मुलाचे 5, मिस्टरांचे 5, असे 5 असे करतात. आणि त्याच्यामध्ये तुपाच्या वाती तुपात बुडवून वाती घालायच्या आणि ते प्रज्वलित करायचं. इकडे सगळ्या नैवेद्य वगैरे तयार करून घेतलेला आहे. पुरणपोळीचा नैवेद्य असतो आज आमच्याकडं नागदेवाच्या दिवशी. आणि उद्या बाजरीची भाकरी, म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, नवीन कांदा वगैरे सगळं हे असं उद्याचा वेगळा असतो. आणि आज मात्र आमच्याकडं पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आता सगळ्या नागदेवांना मी हळदी कुंकू लावून घेते आणि ते आल्यानंतर ते नागदेवी प्रज्वलित करायचं आणि आपल्या खंडोबाचा जय जयकार करायचा. म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचं. त्यानंतर सदानंदाचा येळकोट, असं बरंच काही असतं ना, तर ते म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं जे आपल्याकडं दिवटी असते ना, तर ती दिवटीसुद्धा त्याला म्हणजे कापसाची वात गुंडाळून आहे ना, ती प्रज्वलित करायची तुपात बुडवून. आणि बघू शकता इकडे नागदेवी आपली छान अशी पूजन करून झालेलं आहे नागदेवाचं. आणि ह्या ज्या आहेत ना, ह्या आरत्या केलेल्या आहेत. तर ह्या 5 आरत्या केल्या जातात. त्याच्यामध्ये आहेत ना भात आणि हरभऱ्याची भाजी भरली जाते आणि त्याचासुद्धा नैवेद्य आज दाखवला जातो. तर अशा पद्धतीनं बघा आमच्याकडं कुलाचार केला जातो खंडोबा नवरात्र उत्सवाचा. तर इकडे दिवटीसुद्धा प्रज्वलित केलेली आहे, नागदेवेसुद्धा प्रज्वलित केलेत आणि सगळे नागदेवे लावले होते. पण कसं आहे, ते तुपात फक्त बुडवलेले असतात, त्यामुळे थोड्याच वेळ चालतात. आणि सगळं ते आल्यानंतर मग बाकीचा सगळा कुलाचार करून घेतला. आणि बघू शकता अशा पद्धतीनं आम्ही दोघांनीही खंडोबा महाराजांचं जय जयकार केला, खंडोबा महाराजांचा उद्गार गाजवला. आणि अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण म्हणजे नागदेवाचं पूजन केलेलं आहे. तर त्यानंतर 5 पावली केली जाते. बघू शकता असं 5 म्हणजे घरातनं तुळशीपर्यंत जाऊन येतात, असं येळकोट येळकोट घे, येळकोट येळकोट घे असं म्हणत म्हणत ते दिवटी पाजळून. तर हे गेले तुळशीपाशी, पाया पडले तुळशीच्या आणि तिथून घरामध्ये आले. तर असं काहीसं आम्ही कुलाचार करतो. म्हणजे आमच्या भागामध्ये अशीच पद्धत आहे. तुमच्याकडं कशी पद्धत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.